अरे थांबा रे, थांबा ना, बस करा ना आता. सध्या पहिले ते ढोल ताशे कोणते फुटेल आहे तेवढं पाहून घ्या. नंतर मग आहेच तर वाजूनच आहे ना मग नंतर. हा आलो भाऊ, थांबा ना जरा, गडबड काय करून राहील तुम्ही, थांबा ना जरा. चला जाऊ द्या आता. बरं मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, हे गाडी गिडी कसं काय म्हणलं, हे आता एक ड्रायव्हर आणि ती गाडी घेऊन आला बा कोण होईत. हा हे कसं काय, कोण पाठवली गाडी गिडी, हा काय आहे याचा बजेट? काय बजेट म्हणजे हे आपले मानमोळे सगळं जे काय आहे खर्च हे मानमोळेच करून राहिला ना. का दिला पाहिजे. हा आपण बोललो नाही का फोनवर त्यासोबत. हो ना, पण हे आता तू नवीनच एक एक छोटान करून राहिला ना तू. हा अरे म्हणलं आपल्याच गावातली कमांडर असती तुई, त्याचाच आपला वरचा टप काढला असता. हा गावातून फिरवलं असतं, 2 लिटर डिझेल लागलं असतं लेकाचं. हा हे स्पेशल गाडी आणली ना, ते ड्रायव्हर म्हणे बा 5,000 रुपये देऊन आणली म्हणे. हा रस्ता त्याचे 3,000 झाले म्हणे. सांगा बा आता काय कसं करा. होऊ द्या ना, तुम्ही काय चिंता करून राहील तुम्ही. हा तुम्हाला काय लोड येऊन राहिला आहे ना मानमोळे. हा सगळं याचा कार्यक्रमाचा खर्च ते करून राहिला. मग तुम्ही काय त्याचा लोड घेऊन राहिले. हा काही काळजी करू नका, सगळं त्याच्याकडे आहे ते. पण ते देते नाही देत. हा नाही तर याचाच नाही, त्याला फोन लावा पहिले. हो नाही तर हे सगळं आपल्या गळ्यात पड. फालतूचं काम नाही, धंदा नाही, नाही तर मग आपल्या गावात आपल्या पद्धतीनं आपण करू. हा देत असेल तर दे म्हणा, नाही तर मग राहू दे म्हणा. मग हा इतकं काही अळेल नाही तो आम्हाला बी म्हणा. हो कोणता पेढा देणार होता, पेढा देतो म्हणते का, ते का ते बी देत नाही. अरे हो ना, मी त्याच्यासाठी म्हणलं त्याला एक फोन लावून देतो, काही येऊन राहिला काय येऊन राहिले ते. हा हो त्याला म्हटलं होतं मी 4 ते 6च्या दरम्यान कार्यक्रम आहे आपला. हो तर त्याला एक वेळ फोन लावून चेक करून घे तुम्ही. हा हो येऊन राहिले का नाही येऊन राहिले. हो ठीक आहे. लावा बा ते फोन लावा, ते झाबरूला लावून दे बरं बबन फोन तू. हो या ये ना म्हणा, कुठं गेला ते वावराकडे दिसला जातानी, आलाच नाही ते अजून. त्याला फोन लावा लवकर, कार्यक्रम वाटप तर घ्यायचा आहे ना. मग काय मी लावतो शिवला, तू लावून देते मानमोडीले. हो म्हणा काही येऊन राहिले काय ते पाहते. हा मी लावतो झाबरूले. त्याचे अटपलंच नाही का अजून. अरे आलो भाऊ, आपलं लाईने पाटील झालं असेल ना हे. तिकडे घेऊन जा ना ढोलताशी तुम्ही. हा तिकडे घेऊन जा आपल्या ओळाखाली, तिथून आपल्याला मिरवणूक काढायची आहे. हा जा ते धोपटे घेऊन जा तिकडे आता. हो आणि ते मंडपाचं कुठं आलं आपलं मारुतराव, तिकडे मंडप टाकणं सुरू आहे का नाही? चालू आहे हो, देतच का, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. चालू आहे तिकडे माणसं. हो हाय चालू आहे सगळं, स्टेज गीत सगळं बनवून सुरू आहे. हो चला बा, उचला बा आपले हे झोपटी उचला आणि चला तिकडे आता. हो चला घ्या आता, गरं घ्या. हो लाव शिवलाल फोन लावते मानमुडेले म्हणा, काही येऊन राहिला म्हणा, लाव दिले. हॅलो हां बोला, काय म्हणता आता, काय म्हणणं आहे. अरे कसे बोलून राहिले तुम्ही राजा. कार्यक्रम तुमचा, आयोजक तुम्ही. तुम्ही आता हे सत्काराचा कार्यक्रम ठेवला आणि तुम्ही म्हणता की बा काय लावला फोन. अरे या नाही लागणार का तुम्हाला इथं. आम्ही आता काय काय करणार आहोत. आता मंडप टाकणं सुरू आहे तिकडे, ढोल ताशाची आता मिरवणुकीची तयारी सुरू आहे. ती गाडी बोलावली मी आता. तर म्हणलं बाकीचं आता हे तुम्ही पेळा काही घेऊन येता, काय येता, कसं आहे नियोजन सांगा ना ते. गाडी मंडप पण हे ते काय काय करून करायला का, लग्न आहे का? अरे बा म्हणलं रातचीच गोष्ट आहे ना. त्या मारुतराव धुटकेला मी समजावून सांगितलेलं आहे की बा जास्त काही थोटाण करू नको. हा फक्त आपल्या एखाद्या वट्यावर पुष्पगुच्छ देऊन आपला सत्कार घ्यायचा आहे. ते काय जास्त दमदाटार करायला लागते. हा गाडी कायची गाडी कायची, कोणती गाडी कोणती म्हणलं. गाडी म्हणजे आता हे आपल्याला गावातून मिरवणूक काढा लागेल का नाही. ढोल ताशे भले गावातलेच आहे, वाजवणारे गावातले आहे. पण ते त्या गाडीतनी त्याला फिरवा लागेल ना. हो आता हारच तर कमीत कमी 2,000चे हार लावले त्या गाडीले, सजून आणलेली आहे गाडी. आणि बाकी आता मंडप तर टाकायच लागेल ना. काय उन्हीत बसवता का लोक. अरे बा तुम्हाला सांगितलं ना राजा, बैलबंडीतनीच काढायचं आहे ना म्हणलं ते. हा आमच्या जवळचीच बैलबंडी घ्यायची असती, त्याच्यातून गावातून फिरवलं असतं. हा काही आपल्याला शिल्लकचे धंदे करता तुम्ही. हा हे काय गाडी बोलाल तुम्ही, ते हरण गिरण हे तीन तुरे गिरे. हा फालतूचं काम करू राहिले, मंडप टाकतो हे करतो ना. अरे उन्हीचं काय 4च्या पुढे 5 वाजता 6 वाजता करा कार्यक्रम. हो मंडप टाकायचं काम नाही पडलं पाहिजे. अरे बाबा म्हणलं कसं कसं बोलू राहिले. मंडप टाकणं झालं आमचं आता. मग आता काय बोलू शकतो, ते झालं, ते सगळं झालं ते. हो खर्चाच्या पैशाची व्यवस्था लावा तुम्ही आता. पण इतकं सांगितलंच नाही मी तुम्हाला. तुम्ही आपलं काही करत बसता राजा, गाडी बोलावली म्हणता, मंडप टाकला, कोण सांगितलं तुम्हाला. हा तुम्ही एक एक करत राहायचं, मी काय करू दिले. अरे म्हणजे काय 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 ओट्यावर कार्यक्रम घेता करायचे काही आपलं. एवढे मोठमोठे साहेब बोलावले मी काय माझ्या नावाचा खराबा करतो तुम्ही. हा जे खर्च येईल ते द्यास लागणार ना तुम्हाला. आता यायला बोलायलाच पुरत नाही का. हो आपला गुड घेऊन जा लागून 5-6 भेले जाय तिकडे, बाकी जे काय खर्च येते पाच बसा तुम्ही. हे पा हो काही हरकत नाही, ते पाहू आपण काय नंतर. हो मी आता झालो कॉलेजहून. हो आता मला बाकी जेवण घेऊन करू द्या राजा. हा मामा तेवढंच काम आहे का इकडे. आता माय बाकीचे पाहा लागते ना, किती कामं लागले आमच्या शिक्षक लोकांच्या मागं. हा जीव घ्यायच्या मागा ना, फाशी घ्यायच्या पायाला ना आमच्यावर. हा तिकडे जनगणना करावं का, ते SRI करावं का, काय काय करावं आम्ही. हा सगळे मला ड्युट्या लागले आमच्या. हा पुरा जीवच घ्यायला लावला आमचा. हा तुम्ही त्याच्यात नाही आता डोकं खाऊन राहिले माय. ते आता तुम्ही पाहा आता काय ते कार्यक्रम तुम्ही आयोजन केलं, आम्ही आता तेवढं केलं बा, हातभार लावून राहिलो. हा या तुम्ही पैसे सोय लावा लागते तुम्हाला त्या. हो पैसे तुम्ही संघ आणजा. हो मंडपवाल्याची नगदी द्या लागन, त्या गाडीवाल्याची द्या लागन. आणि ते पेळ्याचं काय झालं, पेळा घेतला का. पेळा आहे नाही का. हो जाऊ दे, हो म्हणलं लागं. हो गुयाच्या पेला घेऊन जा लागं. हो सगळं झालं ते. हो घेतो मी आता, आणातच काम आहे ते. हो येतो मी. हा हो 4-5 वाजताच्या नंतर थोडासा कार्यक्रम उशिराचा ठेवा. हो म्हणजे कसं आहे ऊन गिन सैन नाही होत मला. हो ना 6 म्हणा लागते ते, वाजते तर 7-7:30 वाजणार आहे, संध्याकाळच होती त्याले. हा फक्त पैसे घेऊन या तुम्ही. हो ठीक आहे ठेवा तुम्ही. ओके. एवढा मोठा पैसा देणार आहे मी नाही का. हो तिथे जाऊन सांगतो मी कायची, मी काय सांगितलं म्हणतो नाही का. हो जाऊ तिकडे गुळाच्या भेला घेऊन गेला लागन 3-4 हजाराच्या, आणि बस जाय तिकडे, बाकीचं 5 बसा. हो बरं ठीक आहे ठेवा आता.
नाही मला तर काही त्याच्या बोलण्यावर वाटत नाही बा शिवलाल ते काय दिन का नाही तर हा हो काय आहे का नाही त्याची तयारी द्यायची हा इतकं मग मंडप पण ढमकन हे ते हा नसन तर राहू दे म्हणा बा आता सांग म्हणा नाही तर आमचं काही जबरदस्ती नाही हा आम्ही का जवळून वर्गणी करून आम्ही करू म्हणा. नाही ना, गडबड काय कोणाला देतच तुम्ही? अरे आपल्या आपण का करू शकत नाही कार्यक्रम? हां, पण त्यानं कबूल केलं ना आपल्याला. मग कबूल केल्यावर आता ते कार्यक्रम करावं लागेल ना त्याले. मग असा कसा देत नाही पैसे? हां, त्याची गाडी जर जाऊ देईन गावाच्या बाहेर तर मला म्हणा तुम्ही. हां, येऊ तर द्या त्याला गावात नाही. त्याला बा पेळा बी पेळायला लागन आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जे काही खर्च येईन ती त्यालाच द्यावं लागल. मग कबूल कायला करा? असं कसा जाते गावाच्या बाहेर ती? हां, त्याची गाडीच नाही जाऊ देत ना. हां, सगळे पैसे त्याच्याकडून वसूल करतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बाबा आता तुम्ही काय कसं करतात हो आता काय चंगळ होती तर बरं आता मग काय ते संध्याकाळी घ्या म्हणते कार्यक्रम काय करावं ते जरा हा जरा उशिरातच घ्यायला पुरते आपल्याला मलाही वाटते जरा हो मजूरच तर आता 2-3 वाजता येते हा आणि बाकीचं एवढं मोठं करणं ऊन आणि हे आणि ते मला वाटते 5च्या पुढेच करावं लागायचं. तसं मला वाटते ऊन जास्त आहे का नाही का? हो पाण्याच्या कॅना जास्त लागायच्या त्यापेक्षा असं करू आपण 6च्या पुढे ठेवू. हां, 6 ते 10 वाजले चालते मग नाही का? हो, म्हणजे निवांत मनानं होऊन जाते मस्त पद्धतशीर. मला तेच वाटून राहिलं हो हे कसं जरासं लवकर होईल हो तर आपण काय करू पहिले ती आल्याबरोबर 6 वाजता झाबरूची तुला करून घेऊ हा नंतर मग मिरवणूक काढू तर 8 वाजेपर्यंत ते टाईम जाईल आणि 8 वाजता आपला कार्यक्रम चालते का नाही. ते चालते. हो मग मग आता एक काम करावं लागेल बा फक्त ते काय सरपंच आहे म्हणे बा हे कार्यक्रम झाल्यानंतर त्याची काय ग्राम ते सदस्याची मीटिंग घेणार आहो म्हणे. तर त्याला मग असं म्हणलं लागेल आधीच बा तुमची हे अटपून घ्या हां एरिया आता कार्यक्रम 6च्या आधी काही करू नये आपण. हो कायची मीटिंग कायची म्हणलं कायची मीटिंग घेऊन राहिली ती आता कायची म्हणजे त्याची हा उपसरपंच नाही का झाबरू मग आता झाबरूचं पद खाली झालं ना त्याला सरकारी नोकरी लागल्यावर त्याला काय 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 पदाधिकारी राहता येते का मग त्याला राजीनामा द्यावा लागेल ना आता आज ते राजीनामा देणार आहे आणि त्याच्यानंतर तिथं मग पोटनिवडणूक होणार आहे उपसरपंचाची. बाबा मग तुम्हाला सर असं असं हो का म्हणजे आता समजा झाबरूचं समजा पद रिकामं झालं उपसरपंच पदाचं आता तिथं मग आता दुसरा भरावं लागते नाही का असं असं म्हणजे आता त्याचा राजीनामा घेऊन तिथं पोटनिवडणूक घेऊन दुसरा निवडायचा आहे. मग ते त्याचीच मीटिंग आहे मग त्याची तर ते म्हणे आपले जे काही 7-8 सदस्य आहेत त्याची ते किती आहेत ते सगळे आता विरोधी पार्टीचा आपला हेच होता आपलं डॅनी आबाजी आणि बाकीचे सगळे त्याच्या पार्टीचे आले ते आपली पार्टीत पडली होती. तर आता बाकी पाहू ना मग काय होते काय नाही तर ते झुमरू पॅनल आणि कोणतं घुंगरू आपलं घुंगरू पॅनल होतं ना हो बरोबर आपलं पडलं होतं ते झालं होतं. जाऊ दे काही टेन्शन नाही मग आता एक काम करा त्याला म्हणा तुम्ही मीटिंग पहिले घेऊन घ्या म्हणा आणि 6 वाजता आपलं मग सत्काराचा कार्यक्रम सुरू. बरोबर सांगतो मी फोन करून द्यायला हो लवकर आटपून घ्या म्हणतो मीटिंग तुमची बाकी मग पाहू काय तर नाही कंदिला पाहिजे हो पहा ना मग पोटनिवडणुकीत हां बजेट बसून उपसरपंच पदासाठी हां तुम्ही जर उपसरपंच झाले हो किती समजा म्हणजे नावच आहे का नाही हां म्हणून म्हणलं 5 जरासं लावा दाखवत हां यावेळेस आता कोणी तर नाही तुमच्या विरोधात राहणार असं मला वाटते बा. नाही रे बा आपलं कुठे जमते रे आपलं ताल बसते का निवडणुकीत मग काय आता उपसरपंच कुठले का आपलं काही मला नाही वाटत बा जमन मग काय माणसाला ज्या इतके आता वयस्कर माणसं झाले तुम्हाला आज लोक तुम्ही सदस्य नाही झाले ग्रामपंचायतचे म्हणजे काही कमावलं का तुम्ही हां आता हे चानस आहे योगायोग आता एक सीट खाली झाली हां द्या ना हात मारून हां हो पहा तुम्ही विचार करा हो एवढी काही गडबड नाही हो करा विचार करा पाहू त्याच्यावर मग हां चला ठीक आहे मग येऊ का मी सरपंचाला भेटतो आणि लवकर मीटिंग घ्या म्हणतो हां हो तिकडून येतो मंडपाकडून हां चला. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं अब अमृत पिलाने से क्या फायदा. बाकी आहे बा एक नंबर संतोष एक नंबर बासरीला का हो खासच वाजवतो गड्यावर तेच तर म्हणलं आपल्या जमते ना आता देणके साहेबांना आपली फाईट लागली होती ना मग काय गवलांमध्ये माहित नाही का मग गाई गोंडांमध्ये आपण जराशा हुकलो मग काय ते देणकेला जरासं ऋतू केला आणि ते असं आहे ते असं त्याच्या गाई बसल्या नाही लवकर पण ते त्यांना लेखानं काहीतरी कलाकारी केली. जाऊ दे ना नंबर तर काही नसते माणसात कला महत्वाची हो आज ना उद्या काही ना काही फळ भेटते. बरं आता चाला लागेल ना जा लागेल ना लवकर कार्यक्रम आहे 5-6 वाजता हा निघा लागेल आता हो बसलो तर बसलोच आपण आता हा तू वाजवतो बासरी मी वाजवतो आणि बसले वाजवत. हाय आलाय मारतीचा फोन मी काय म्हणलं काय झाबरू राजा आम्ही वाटच पाहून राहिलो काही येतो वावरातून तर आता शांतरा भाऊच्या घरी गेल्यावर समजलं तिकडेच गेला म्हणे ते हां ते या लागेल ना लवकर थोडं महत्वाचं काम आहे ना. हो इकडे येऊन बसलो मी दादा काय झालं आता येऊनच राहिलो होतो हो पण आता 4-6 वाजता अटेंड कार्यक्रम 5-6 वाजता. अरे नाही रे बा हे बा कार्यक्रम तर 6च्या पुढे जाते संध्याकाळी 8-9 वाजते तर हो शेवट व्हायले पण मी काय म्हणतो त्याच्या आधी आपल्याला एक कार्यक्रम उरकून घ्यावं लागते म्हणून ते हां तू म्हणणे का ते आपलं राजीनामा द्यायचा आहे म्हणे आपल्याला उपसरपंच पदाचा ते अर्ज देतो म्हणे तू तर सरपंच साहेब म्हणे मग कार्यक्रम झाल्यानंतर दे बा पण ते असा विषय झाला आता ते कार्यक्रम थोडासा लेट होऊन राहिला का नाही हो ते मानमोडे साहेब उशिरा येऊन राहिले तर लवकरात लवकर मीटिंग घेऊ म्हणते आपण सदस्याची आणि मग राजीनामा घेऊन मोकळं करून टाकू हां म्हणजे पोटनिवडणूक घ्यायच्या पुढच्या दिशेला मग लागता येते. हो चालते ना मग चालते ना हो मग आता तेवढ्या टायमात हे होऊन जाते काम मग हा बाकी सदस्य मग आलेत का सगळे आहेत का येऊन राहिले का
आता सदस्यच कोणते? आता मी तर हाच, हा तू एक झाले 2, सरपंच साहेब जागेवरच आहे 3, आणि आपलं झुंबरच्या घरचे 2 मतं आहेत, 2 सदस्य, आणि एक समजा आपलं देवलाल भाऊची का हो सविताताई. बाकी राहिलेच कोणते मग? डॅनी आबाजी आहे त्याला फोन करतो मी, आणि अजून कोण कोण आहे बा, हो जे काय राहिले सुईले ते सगळे मी बोलावून घेतो. हा बाकी काय विषय आहे? बरं येतो ना मग, येतो लवकरच येतो मी. हो घेऊन घे मग. कुठं ग्रामपंचायतमध्ये येऊ का मग सरळ? ग्रामपंचायतमध्ये ये सगळे सदस्य, मग कसं आम्ही हजर होऊन जातो तोपर्यंत. सटकन म्हणजे 4 वाजे लोक आपलं गुंडायला पाहिजे. हो 6 वाजता समजा 6-6:30 तू येते समजा तुला करणार आहे. हो आणि त्यानंतर मग आपली मिरवणूक, आणि नंतर मग स्टेज कार्यक्रम. बरं चालते ना मग. ठीक आहे मग, मीटिंग आटपून घेऊ. आलोच मी, बस निघतो आता इथून. हो ठीक आहे, ओके. सगळं संतोष, येतो मग मी. हो थोडी मीटिंग आहे, ते आपले राजीनामा द्यावा लागते उपसरपंच पदाचा. निघतो आता मग. हो काय बाकी बरं आहे मग ते? हो ये मग तू ढोरं घेऊन आता 5 वाजता. मस्त जमते आता, उशिरा पशिरा आहे कार्यक्रम, काही टेन्शन नाही. एक एपिसोड उद्याचा. इलाज नाही आता. हो ठीक आहे मग. ये ना मग, ये ना. हो पण काही म्हणलं का झाबलो? हो ना, नोकरी भेटली तुला, चोकली भेटली नाही का? दोन्ही बी तुला कम्प्लीट झालं का? हो असं आहे मग. पण आमच्यासारख्यातले का तर कठीण काम झालं नाही रे. हो ना, आता म्हणजे आमच्यासारखी पोलं काय म्हणजेच लाजी पाहिजे होती आम्हाला, नाही? हो ना, यावरची का योग नाही आले का आपला? हो ते काय सोयरिकीचं नाही. हो काय ते हुकलं वाटते मग, नाही? हॉटेल इथं गेलता वाटते, तू पाहायला मागे गेलता वाटते एक वेळ. अरे का तर हुकलं का ती सोयली? हो ना, हॉटेलची पोरगी चांगली होती. हो पण ती हॉटेलला का झालं हरामखोर आहे. हो ना, बंदूकच काढते बा जायले. हो ना, कानाला बंदूक लावली माझ्या. मग काय तर इथं येऊन मारणार होतं मला ते. हो निपतलं वाकत ते बी. हो काय कळतं, पण ते पोरगी सांगतो पसंत आलती आपल्या. हो त्या पोलीला मी पसंत आलतो वाटते बा. हो पण आता काय सांगा बा, ते त्याचा बाप बरोबर नाही ते हॉटेल्या. नाही नाही, ते बरोबर आहे म्हणा. ते कसा लय खतरनाक माणूस आहे ते. त्याची पोरगी बी बंदूक चालवते ना, माहित नाही का तुला? ते शिवलाल भाऊ सांगे नाही ते. हा बंदूकच काढते म्हणते ती पोरगी बी. मग तेच म्हणलं ना, लय दॅचिंग पोरगी आहे. बुलेट चालवते म्हणते ना, बुलेट. मग काय झालं? हो ना, पण आता ते काय आपल्याला पसंत करत नाही ना. हो नाही तर आपल्या पसंत नाही ते. हो पण इलाज नाही, काय कळता. बरं जाऊ दे मग, दुसरी पाय द्यायची मग, नाही का? हो मला घरात आपले आबाजी आहेत तिकडे, आपले जानी आबाजी. हो त्याला विषय काढीन ती. हा एक मुलगी आहे म्हणे कोणतरी. पाहिजे मी ते काय आहे का. हो चालेल, येऊ का मग मी? हो ठीक आहे, पाहू मग पुढे. ओके. अजून साहेब बसून नाही 50 किलो का एखादी बिल घ्या अजून. हा लेका 60 किलो भरलं तर फालतू अजून मग माझा व्हायचा तिथं भेटते नाही भेटत तिथं. हा असं करा बळवू, अजून एक भिली देऊन द्या 10 किलोची, नाही का खादोड साहेब? हो लेका नाही का? हो काही सांगता येत नाही. हो देऊन द्या ना, एक नाही 2 देऊन द्या. हो अगं बघा सो, हा कमी जास्त भरल्यावर काय करा. असं करा बळवू तुम्ही, 2 भेल्या काढा अजून 10-10 किलोवाल्या. हो द्या 70. हा हो द्या तिकडे 728 काय 3000 लोक तिकडे तिकडे. द्या दे. बरं बरं ठीक आहे ना, मग 2 भेल्या अजून काढतो मग आता. हो पण मी काय म्हणतो, हे इतका मोठा गुड काय होय म्हणलं, हे कायसाठी गुड घेऊन राहिले तुम्ही एवढा मोठा? आता तुम्हाला काय करावं लागते ते, तुम्ही फक्त गुड द्यायचं काम करा. हा हो बाकी काय चौकशा करता? आता तुम्ही दुकानावर काही पासून राहून राहिले. हा हो आता काय 8-10 दिवस झाले ना तुम्हाला? हे बघ काही विचारायचं नाही कोणाला गिरायकाले का हो? हा दुकानदार साहेब, हो जे काय लागलं ते तुम्ही द्यायचं फक्त, बाकी तुम्हाला काय करावं लागते? नाही ना हो, तसं विचारायचं काहीच कारण नाही. मला मारुतला धुटके आणि आपला शिवलाल टोळीकोटेचा फोन आला होता. हो म्हणे बा आपल्या इथं सत्काराचा कार्यक्रम आहे, झाबरू ते पोलीसमध्ये लागला ना. हो तर मी येऊन राहिलो ना तिथं आता. हो म्हणजे कसं 4 वाजता 5 वाजेला घ्या म्हणे. हो तर मी म्हटलं बा आता 1:30 वाजला निघा आता. पण तुम्ही म्हणता आता गुड वाटून राहिले, ते तर म्हणे पेढा वाटणार आहे. तुम्ही असं समजलं होतं बा, मानमुळे साहेब पेढा घेऊन येऊन राहिले म्हणे गाडीतनी. हो काय म्हणजे 60-70 किलो असं काहीतरी. सांगा आता, म्हणजे काय सरेला फोन केला बा, सरी जत्रा जमा करते काय? सांगा आता, असं तुम्हाला फोन केला नाही हो का? अरे म्हणा बा गुड वाटप म्हटलं ना, मी पेढा खायला म्हणलं मराले, काही आपलं ऐकणं काही बोलणं. हा मोठे बनावला माणूस आहे ते, तुम्ही आले पाहिजे म्हणून म्हणलं असेल ते. हो काय बरेच लोक बोलावले वाटते नाही? हो अजूनही काही बोलावले का मग त्यांना? लय बोलावले जत्रा त्यानं. मग काय पांडे साहेब हे ते पोलीसचा स्टाफ सगळा. हो आता ते बाकीचे अजून पाहुणे रावणे सरे बोलावले त्यानं, सोयरे सायरे. मग काय तर हो, पण आता तुम्ही म्हणता बा गुडाचं, पण ते म्हणे बा पेढा आणणार आहे असं मला समजलं होतं. पण आता तुम्ही म्हणता बा असे 2 भेले अजून देऊन द्या. आणि बिलकुल आता गाडी घेऊन येतो आम्ही. हा हो समजा इथून आम्ही 3:30च्या पुढे निघू. हो तर म्हणलं कोणी राहील नाही तर टाकून द्याल समजा गाडीतनी. हो असते ना असते ना. आता हे बाळभाऊची ड्युटी 8 ते 3 आहे, आणि त्याच्यानंतर बाकी ते येतच असते मग. हा हो आज जरा लवकर जातील बाळभाऊ. बरं ठीक आहे. नाही बाळभाऊ म्हणलं काय महिना घेणं काय म्हणलं का दुकानदार साहेब, काय महिना देता तुम्ही बाळभाऊले? आता काय 12,000 रुपये महिना देतो आम्ही. हो कसं आहे, सकाळी 7 वाजता उघडा आणि 8 वाजता बंद करा. हो तसं मी असतोच गल्ल्यावर. हो यायला सामान मोजणं पुड्या बांधणं हे ते बघ. आता सध्या त्याला काही कामधंदा नाही, ते म्हणे बा ठीक आहे राहतो म्हणे मग. तसं हो का? बरं आहे ना, बरं आहे काम राहिल्यापेक्षा. हो चल द्या चल द्या. हो येतो आम्ही आता. हो तुम्ही ते गुड बेल्या काढून ठेवा. हो गाडी आणल्यानंतर पैसे पेमेंट करून टाकू. हा ओके. सन्माननीय सर्व ग्रामपंचायतचे सदस्य उपस्थित झाले आणि आजच्या या सभेमध्ये झाबरू यांचा राजीनामा मी मंजूर करत आहे, आणि त्यांनी आता उपसरपंच पदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे, आणि तो मी मंजूर केलेला आहे. सर्व ठराव आता मंजूर झालेला आहे. आता पुढील रणनीती म्हणजे आपल्याला एक पद आपल्या इथं रिक्त झालेलं आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पोटनिवडणूक घेऊन उपसरपंच पदाची निवडणूक आपल्याला घेणं भाग आहे, म्हणजे आपली बॉडी योग्य राहील. बरं पाहू ना मग. आता आपल्याला बिनविरोधमध्ये जर काही होत असेल तर मग बिनविरोध करू. नाही झालं तर मग आपल्याला समजा निवडणुकीचं करावं लागेल, काही ना काही कार्यक्रम आयोजित समजा.
ना होतच नाही. आपल्या गावात होते का? आपल्या गावात बिनविरोध होतच नाही. हो नाही हो, आपल्याला आपला कार्यक्रम जाहीर करून टाकायचा. त्याच्यानंतर काय होईल ते पाहू पुढे. आजचा विषय थोडीच आहे. आता उद्यापासून पाहू. आजचा सत्काराचा कार्यक्रम होऊ देऊ. त्याच्यानंतर पोटनिवडणुकीसाठी काय करायचं ते पाहू. पाहू ना मग आता काय होते सर्वांच्या विचारा नाही का. हो आता आजचा कार्यक्रम वाटतो देऊ, त्यानंतर पाहू मग. हो तर आता शेवटचे 2 शब्द म्हणलं हो या नात्यानं उपसरपंच साहेब हो 2 शब्द व्यक्त करा असं आमची विनंती आहे सर्व सदस्याची. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सरपंच साहेब, माझे मित्र मारुतराव धुटके, तसेच सर्व सभासदगण आणि सविताताई, गीताताई व सर्व मंडळी, आज आपण इथं माझा जो काही राजीनामा स्वीकारला, मला शासकीय नोकरी लागल्यामुळे मला हा राजीनामा देणे भाग होते आणि आपण जो माझा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी आपल्या गावकऱ्याचा ऋणी आहे आणि इथंच मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. तर मग आता कसं आपल्या घरी जाऊ मग आता. घरी जाऊ, चहा पाणी घेऊ आणि मग जाऊ तिकडे आता. 6 वाजता तिथे येऊन जाऊ मग. तोपर्यंत आमचे मेवणे बाई येऊन जातात मग. चला आता मोळा मीटिंग. चला ना मग आता. चला आता कुठं बसता इथं. आता 5:30 झाले. 6 वाजेपर्यंत मानमोड येऊन जाते. काटा वजन काटा कंदिलाबाजी जाबरूच्या घरापाशी घेऊन गेलेले आहे. तिथंच मग आपण समजा हे घेऊन घेऊ यायचं, तुला करून टाकू आणि त्याच्यानंतर मग आपलं एक मिरवणूक आपली चक्कर गावातून मारली की बस झालं. संध्याकाळी आपलं 7 वाजता आपलं स्टेज कार्यक्रम घेऊ. ते पांडेसाहेब येऊन राहिले, 2 शब्द बोलतील, बाकी काही नाही पडलं. मग जाऊ ना, काय गडबड आहे एवढी. हो पण मी काय म्हणतो, लेकाचं जानियाबाजीचं हुकलं यावेळेस नाही का. हो ना, सकाळी जर फोन केला असताना तरी ते आले असते तर नाही का. हो ते पाहिजे होते ना आज. आता तसं पाहिलं तर म्हणजे कसं बाकीच्या गोष्टी अजून आपल्याला बोलायच्या आहेत ना. हो आता कसं आहे समजा सगळंच झालं आता. नोकरीचं पक्क झालं आता. म्हणलं लग्नाचं आता लवकरात लवकर गीत काढून कसं उन्हाळ्यात मे महिन्यात अटपून टाका लागेल म्हटलं. म्हणून म्हणलं कसं आहे थोडंसं त्याच्यावर आपल्याला बोलायचं असतं. ते होते ना नंतर. ते आता पहिले सत्कार तर होऊ द्या. सत्कार झाल्यानंतर मग बसू ना सविस्तर आपण. कोणती तारीख काढायची, काय काढायची. ट्रेनिंग नाही राहील का त्याचं एखादा महिना. मग तेवढं ट्रेनिंग झालं की मग आपलं लग्नाचा बार उडून टाका. तसं नाही म्हणा देतात दादा, पण कसं आहे लवकर आम्हाला वाटते ना. आता कसं दिवसेंदिवस मग असे पावसाळा लागला की अजून मग खूप अडचणी येतात ना. मग आता हे सत्कार तर होऊ द्या. मग नंतर आपण पाहू ना काय करायचं विचार त्याच्यातनी. हो या मे महिन्यात समजा आपल्याला असं म्हणून टाका, अटपून टाकणार. पाहू ना आता मे महिन्यात उरकूनच टाकू. जाऊ दे तिकडे नाही का. आता काय घर आहे, बंगला आहे, सगळं झालं. आता काय राहिलं, अटकूनच टाकू. जाऊ दे तिकडे. एक दिवस जानेला बोलवू, करून टाकू ते काय तारखेचं. जाऊ द्या मग, कसं टेन्शनच कमी होते ना बाबा आमचं. वजच आमच्या डोक्यावरच कमी होते. चला ठीक आहे मग आता पाहू मग आता काय होते मे महिन्यात. चला शांताराम भाऊ मग तिकडे आता. हो पाहू आता कार्यक्रमाचं. काय म्हणलं अध्यक्ष, काय आपले बडबू आले आमच्या जवळ बुवा नाही का. मला घनशापूर दिसून राहिले ते नाही का. हो झाले आता पाहुणे सुरू नाही. आपले सासरे पाहुणे बोलावं वाटतं. चला आता बरेच मंडळी संकेतचे बाबा हे ते नाही का. देऊ का आवाज. अरे इकडे म्हणलं, इकडे ना जवळ बा. अरे इकडे बाबा बडे मी छोटी मी असं म्हणाला झालं द्यायचं नाही. जोडी खतरनाक झाली घनशापूर. एक 6 फुटाचा, एक 1.5 फुटाचा, 7.5 फुटी. अरे काय राजे काय मागले ताल तुमचा उठले का बा. अरे मारते काय मिळवणे बा. काय नाही आता काय स्वागत समारोहासाठी आता आम्हालाच आता शांतराव हो म्हणून तुम्हीच थांबा दोघं. आले का जवळ बा. आतमध्ये बसा. पाण्याची चहाची व्यवस्था आहे. त्यानंतर आपला कार्यक्रम सुरू होईल समजा थोड्या वेळानं. तसं हो का. बरं ठीक आहे ना. बसतो ना आतमध्ये. हो काय कसं काय नियोजन कार्यक्रमाचं काय उशीर होऊन राहिला का. जरा टाईम लागतो वाटते. ते मानमोडे साहेबाची वाट पाहून राहिलो. अजून आले नाही म्हणते ते. हो ना अजून काय काही येते तर काय सांगा. पेढे घेऊन येणार होते ना ते. हो ना आम्ही त्याचीच वाट पाहून राहिलो पहिले. हो बाकीच्यापेक्षा त्याचं काम आम्हाला अर्जंट आहे ना. हो म्हणलं आले का ते. आमचं तर सगळं ओके आहे. गाडी गिडी बिलकुल ढोल ताशावाला तयार आहे. तर मग आता 6 वाजून राहिले ना. हो काय आले नाही का तुमच्या संग ते. बाप आलेच नाही का ते. सांगा ते तर गुड घेऊन आता 3 वाजताच गेले ते तिथून. दुकानाहून आपलं ते दुकानावर असतं ना मी का. हो तर तिथून त्यानं घेतलं बा 50-60 किलो 70 किलो गुड घेतला. 70 बोलून राहिले. गुळ नाही ना. हो गुळ काही बोलता का. अरे म्हणलं पेढे आणणार आहेत ना ते. पेढे आणून राहिलेत ना ते. कायचे पेढे मी म्हणलं नाही द्यायला. मी आलं का म्हणलं पेढे आहे वाटते ना. ते काहीतरी भारोबार नाही म्हणे बा. गुड म्हटलं म्हणे. मी काय पेढा म्हणलं म्हणे. काय बोलून राहिले. तुमच्या दुकानातून गुळ घेतलं ते ना. असं म्हणजे कसं काय पेढा वाटत नाही म्हणजे कधी. आता पेढा वाटतं म्हणलं असं आणला असतं त्यानं. आता याच्या दुकानातून आता हे तिचं कामाला आहे तर यायला माहिती आहे ती गोष्ट. मग आता तुम्ही त्याला विचारून घ्या. अरे असं कसं काय करून राहिले ते. गुड थोडी काही मान्य करणार आम्ही. पेढे आणायला लावतो आम्ही त्याला. येऊ द्या ना त्याला. येऊ द्या ना. हो येतीलच ना.
तेच म्हणलं बा ते कसं मला समजलं म्हणून सांगू राहिलो बा चला मग बसतो आम्ही आतमध्ये काही आहे का चहा पाणी व्यवस्था आहे का त्या आतमध्ये सगळी व्यवस्था आहे, चहा पाणी हे ते कूलर लावलेले 2-3. हॉलमध्ये जा तुम्ही अंदर. आणि बाकी तिथं येऊन जा म्हटलं आता अर्ध्या घंट्यात येतीलच ना मानमोडे साहेब. पाहू ना काय होते, झाबरूच्या घरापास जा लागणार आपल्याला त्या. तिथंच ते काटा गिटा नेलेला आहे, तिथंच त्याचं वजन माप होणार आहे. असं असं हो का बरं त्याच्यानंतर कसं काय मग कार्यक्रम नंतर आपलं ते गाडी आलेली आहे एक सजवलेली, त्याच्यात बसून झाबरू समजा पूर्ण गावातून फिरण. पुढे पोट्टे ढोल ताशे वाजवत चालले पुढे पुढे. आणि त्याच्यानंतर इथं मग आता पांडेसाहेब येण्यातच आहेत. समजा 7ला येतो म्हणजे 7 वाजता. तर मग इथं स्टेजवर थोडासा कार्यक्रम. असं असं हो का बरं बरं ठीक आहे घेतो आम्ही पाणी चहा आहे ते हो पहा मानमोडीची वाट पहा हो पाहू मग काय होते